चिंतन माऊलीनं प्रत्येक बुद्धीला ब्रह्मरूपासाठी ब्रह्मप्राप्तीसाठी या ओळीची जो भावार्थ आहे तो बुद्धीनं जाणले असता मन चित्त वृत्ती बुद्धी काही पण घ्या ती भगवंतामध्ये समरस होती, भगवंताला प्राप्त होत अंतःकरण. ते व्यवहारामध्ये अडकत नाही, प्रत्येक विकार होत नाही, अंतिवृत्ती देहाला संबंध करत नाही. त्याच कारण जे त्रिभित कर्म इष्ट अनिष्ट 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 तिन्ही कर्माला सोडून वृत्ती बाजूला झाली, अलग झाली. अलग इष्टकर्म म्हणजे पुण्य, अनिष्ट म्हणजे पाप. जरी कर्म केलं तरी पुण्य उत्पन्न होणे आणि पापाचा त्याला प्रश्नच येत नाही, कारण निषिद्ध कर्म करणारा पापी असतो आणि वेदाला अनुसरून करणारा विहित कर्माला जाणून विहित कर्मच करणारा तो पाप कशाला करत. पण न जाणू कधी झालं तरी अनिष्ट म्हणजे पाप रूपी कर्म जरी घडलं तरी त्याला पाप लागत नाही. म्हणजे इष्ट कर्म अनिष्ट कर्म इष्ट अनिष्ट कर्म म्हणजे पाप पुण्य समसमान होणं आणि त्याचं फल ही येऊन येणं हे काही नको आता, काहीच नको. फक्त एक अवस्था आहे ती मूळ स्थिती. मला जीवभावही नको आणि शिवभावही नको, आत्मभाव. जगताच्या माध्यमातून जीव ईश्वराची आपण व्याख्या करतो, पण माऊली म्हणतात जीव शिव समा. आणि आपण म्हणतो तो परमात्मा आहे, हा जीवात्मा आहे, तो भक्त आहे, तो भगवंत आहे. मग ही परिभाषा जगताला स्वीकार करू नये. जेव्हा जगताला स्वीकारलं तर तो आहेच आहे आणि जगताचा बाध झाला तर जीव बिना शिव बिना. जर जगतच नाही तर जीव शिव कुठलं. एक भिंत आहे त्याच्यावर चित्र काढलं, भिंतच नाही तर चित्र कुठलं. मौली म्हणतात केवळ भिंतीची झाली माती, तर भिंती जर पडली माती झाली तर चित्र कुठलं राहील. भिंतीवर काढलेले चित्र भिंत असतानाच आहे. तसं जगत स्वीकारताना जीव शिव आहे, पण जीव आणि शिव कशा रूपाने आहेत, कसे दोन एकच आहेत. मग दोन का झाले, द्वैत का समोर आलं. एक असताना दोन का. जर सगळा तोच आहे तर भिन्न काही नाहीच आहे. मग सगळं तो तर भक्त आणि भगवंत का बनले. कारण द्वैताला स्वीकारून भक्ती आहे आणि भगवंताला प्रेम आहे भक्ताचं आणि भक्ताची त्याला आवड आहे. म्हणून तो त्या प्रेमासाठी जगत रूपात नटला आणि साकार रूपाने उभा टाकला. भक्ती सुखासाठी तो प्रगटला, पण भक्तीच्या पुढे पण त्याचं एक रूप आहे. भक्तीतून गेल्यानंतर त्या रूपाला प्राप्त होता येतं, ते अभेद रूप आहे. आणि भक्ती हे भेद रूप आहे आणि जीव शिव हे अविद्या रूप आहे आणि आत्मरूप हे अद्वैत रूप आहे. देवभाव हे भ्रमरूप आहे आणि जगत हे वृत्तीने दाखवलेलं एक आभासिक रूप आहे.
म्हणून कोणतं कोणतं रूप आहे आणि ते कुणाच आहे हे जाणणं म्हणजे अध्ययन, हे कळणं म्हणजे प्रत्येक ज्ञान, आणि हे होणं म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणून वेदांत शास्त्राकडे का यायचं, आत्मचिंतनात का थांबायचं, देहभावाला का संपवायचं, वृत्ती सोडून का जगायचं, अनुभवाला का चाखायचं, आनंदात कसं राहायचं, दुःखाला कसं टाकायचं, हे अद्वैतात आल्यावर शिकायचं. द्वैत संपल्यानंतर अद्वैत असतो, तो परमानंद असतो, तो बुद्धीचा संबंध असतो, दोघांचं ऐक्य असतं, हा वेदांताचा गाभा असतो, हा हृदयातला खरा भाव असतो, तो मुक्तीचा दिलास असतो, तो भक्ताचा खरा प्रसाद असतो, तो वेदांताचा फलभाग असतो, तो भक्ताचा अनुभव असतो, भक्त आणि भगवंत एक असतो, तो अध्ययनाचा रस असतो. असती ती आमची नसती हे सांगायचं तुम्हाला. बोलणारा तो आहे, ऐकणारे आपण आहे, म्हणजे करणारा आचार्य, खाणारी आपण आहे. त्याला कसं केलं काय माहित नाही, पण काय करावे. हो ग. पण आचार्यानं काय काय लिहिलेलं आहे बसायचं नाही, खाल्लेलं बघायचं. आणि अद्वैतात काय आहे, द्वैत का स्वीकारला व्यवहारा करता, अद्वैत का स्वीकारला सुखा करता, तत्संग का स्वीकारला अज्ञान निवृत्ती करता, आणि साधुबोध हृदयात का आला आपल्या रूपाला पाहण्याकरता. साधुबोध झाला नुरुणी आठेला, ठाईच मुराला अनुभव. साधूचा बोध महत्वाचा आहे, देहाचा बाध महत्वाचा आहे, आणि अबाधित परमात्मा महत्वाचा आहे. इकडं बोध आहे, इकडं बाध आहे, इकडं अबाधित आहे. हे समन्वयांना कळतो तो मंगल बनतो, मंगलमय होतो तो. पण ज्याला कळत नाही ते बुदाड घाण, त्याला माणूस म्हणायची लाज वाटते आम्हाला. माणूस नाहीच तो पशु. ज्याला अध्यात्मामध्ये प्रगती नाही, ज्याला वेदांताची स्थिती नाही, ज्याला प्रेमाची खरी रीती नाही, ज्याला संसाराचा प्रेम संपत नाही, विठ्ठलाचं प्रेम येत नाही, तो मनुष्य नाही. ईश्वराचा आधी असावा, मग संसाराचा असावा. त्याच्या प्रेमासाठी जगावं आणि त्याला ओळखावं, आणि त्याच्या सोबत येण्यासाठी चिंतन करावं. आत्मभाव बघण्यासाठी अद्वैतात थांबावं, आणि ह्या जडाला सोडून वृत्तीनं शुद्ध बनावं, विकाराला सोडून निर्विकार व्हावं, आणि ओवीच्या फलभागाला बुद्धीनं भोगावं. जगताला का बघावं, दुःख का सोसावं, जगताला स्थान का द्यावं, देहाला मान का द्यावा, वृत्तीवर का यावं, दुःख सुखामध्ये का राहावं, अंतःकरण जिवंत का ठेवावं, त्याला मिथ्या करा. आपलं अध्ययन जर तीव्र असेल, संत जर समोर असतील, ग्रंथ हृदयाला असतील, तर मोक्ष लांब नाही. द्वैत दिसत नाही, आणि अद्वैता वाचून काही प्रगट होत नाही. हे ज्यांना कळतं त्याचा देहभाव जळतो, त्याचा देहभाव जळून खाक तो देह असतोच. हो ताई, तो आपल्या महिमेत असतो. ज्ञानाचं फल आहे, माऊलीचं ज्ञान आहे. इथं अंतरंगाची खूण आहे. हे
खरं धन आहे. इथं हृदयाचं सौख्य महान आहे. तो जीव धन्य आहे. तोच धन्य जीव आत्मा जो परमात्मा बनला, जो अनात्म्याला त्यानं टाकलं, जडाचा अभाव केला. मग कोणता भाव? आत्मभाव. जिवंत झाला, देहभाव फेकून दिला, वृत्तीचा निराश झाला. ओवी म्हणतात त्याला, ओवी म्हणतात त्याला. ओवीचं कार्य, ओवीचं फल आहे तुम्हाला आता बोललेलं. असं करते ओवी बुद्धीला. अक्कल आहे का आपल्याला? जे काही करत नाही, जे काही देत नाही, तिथलं मन निघत नाही. जे संसारी सुख देण्याची त्यांची अवकातच नाही, तो संसार बुद्धीतून निघतच नाही. ते नातं सुटतच नाही. मी कोण कळतच नाही, आनंद मिळतच नाही, दुःख जातच नाही, वृत्ती शुद्ध होतच नाही, आत्मभाव प्रगटतच नाही, देहभाव संपतच नाही, आणि पोती वाचणं कमीच नाही. हातात माती काहीच नाही. आयुष्यात हेच कळायला पाहिजे. आयुष्यात संसार होत राहतो, आयुष्य संपत राहतो, मृत्यू समोर येतो, पण त्याच्या आधी मोक्ष साधला जातो. तो महान भक्त ठरतो. तो भगवंताच्या पाशी असतो, भगवंताच्या आत असतो, भगवंतान भिन्न नसतो. हा ध्येनाचा कस असतो, ज्ञानाचा इतर रस असतो. तो महान भक्त भगवंता जवळ असतो. नाही नाही तो भगवंत बनतो. जवळ बिवळ कुछ नाही. कशाच्या जवळ? एक. जवळ म्हणले की दोन. अभिन्न झाला म्हणले की एक, आणि भिन्न म्हणले की जगत. भिन्न म्हणले की व्यवहार, भिन्न म्हणले की वृत्ती, भिन्न म्हणले की कर्म, भिन्न म्हणले की सुख दुःख, भिन्न म्हणले की अविद्या, अभिन्न म्हणले की ब्रह्मविद्या. त्याची बुद्धी पवित्र, शुद्ध, निर्विकार आणि अध्यात्माला भोगणारी, देहातून निघणारी, परमात्म्याला जाणणारी आणि अद्वैतात रमणारी, स्वरूपाला पाहणारी, एक रस सहणारी, आनंदमय होणारी, ती बुद्धी ब्रह्मपदाला प्राप्त होती. अष्टांग दंडवत. झोपले का सगळे? भिन्न म्हणजे वृत्ती, भिन्न म्हणजे विकार, कर्म, भिन्न म्हणजे व्यवहार, भिन्न म्हणजे सुख दुःख, भिन्न म्हणजे वृत्ती, भिन्न म्हणजे विकार, आणि भिन्न म्हणजे अविद्या, अभिन्न म्हणजे ब्रह्मविद्या, अभिन्न म्हणजे ब्रह्मविद्या, अभिन्न म्हणजे अद्वैत, अभिन्न म्हणजे एकरस, अभिन्न म्हणजे स्वरूपाला पाहणारी वृत्ती, अभिन्न म्हणजे आनंदात राहणारी वृत्ती, आणि अभिन्न म्हणजे ब्रह्मपदाला प्राप्त होणारी. करुणे जे अध्यात्मामध्ये प्रवेश करतात, जे साधूला माझं म्हणतात, जे त्यांना शरण जातात आणि अज्ञानाला टाकण्यासाठी जीवनाचा विनियोग करतात आणि देहाच्या द्वारे कष्ट करून तपश्चर्या करतात, ते भगवंताला प्राप्त होतात. पण अध्ययनाचे कष्ट करण्याचे नाही, बाकी कर्माचे नाही. कर्म ठर मोक्ष कदापि नाही, कर्माने मोक्ष मिळतच नाही. कर्मातून सुरुवात केल्याशिवाय ते जमतच नाही. सुरुवात कर्मातून आहे आणि शेवटी स्थान त्याच्यापाशी बुद्धीला. पण कर्मानं मोक्ष कदापि नाही. मोक्ष ज्ञानान, श्रवणान, साधू सेवेनं, सद्गुरूच्या कृपेनं आणि माऊलीच्या चिंतनानं, ओवीच्या भक्तीनं आत्मरसात बुद्धीला थांबता येत, ईश्वराला जाणता येत, खरी भक्ती करता येते
आणि अज्ञानाची रीती संपून जाती, वृत्ती व्यावृत्त होती आणि साधूची संपत्ती आपल्या हृदयात येते. तेव्हा मग स्वरूपाची स्थिती भोगता येते. इतर ज्ञानी लोकांची संपत्ती ही आमची संपत्ती. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंड सद्गुरु माऊली. किती छान तुम्ही केलेले अध्ययन फल आहे ताई. तुम्हाला हे खूप अध्ययन केलेले तुम्ही, त्याचं फल आहे तुम्हाला ताई. पण काय काय सगळे करतात, तुम्ही काय सगळे वाचतात. भगवंत ज्ञानोबा राय अर्जुनाशी संवाद साधताना जे जगाला ज्ञान देतात ओवीतून, इष्ट अनिष्ट इष्ट अनिष्ट तीन कर्म पडे, त्रिविध कर्म इथे. आणि जेव्हा इष्ट आणि अनिष्ट समभाव होत, दोन कर्म समान होतात, पाप आणि पुण्य, तेव्हा हे येवणी तुला मिळते, मनुष्य येवणी. आणि त्याच्याद्वारे तुला मला प्राप्त कर, माझी भक्ती एक कर आणि मला प्राप्त कर. देहाचा संबंध बंद कर, कारण जडाचा संबंध दुःख देण्याला कारणीभूत आहे आणि मला जाणणं सुखाला आण कारणीभूत आहे. आणि जगताचा वाद करणं हे पण तुझं कर्तव्य आहे. जगताला स्थान नाहीये, जगत दिसण्यापुरतं आहे. ते भ्रमयुक्त पदार्थ आहे आणि मी सत्य आहे. सत्यावर हा भ्रम आहे. भ्रम प्रगटायला दिसायला मी लागतो. माझ्या विना भ्रम पण नाही आणि मी म्हणजे भ्रम नाही हे ज्यांना कळतं त्याला यथार्थ प्रेमाचं ज्ञान होतं. त्याला माझी जाण होती, ती बुद्धी बलवान होती, ती बुद्धी ब्रह्म होती, ती मला प्राप्त होती. ही ज्ञानाची रीती, ही अनुभवाची खासियत आहे. हे मोक्षाचं हे स्वारस्य आहे. हे वेदाचा गाभा आहे. हे गीतेचं रहस्य उघड केलंय ओवीच्या द्वारा. गीतेचं रहस्य उघड केलं ओवी. मन तिथे शांत. रहस्य बघायचं असेल तर ओवीकडे या. मग तुम्हाला ओवी त्या रहस्यात नेऊन ठेवती. तिचे नावच ओवी. तिला हृदयात ठेवा. त्या ओवीला प्रेम करा. त्या ओवीला जाणून घ्या. त्या ओवीला मन द्या. संसाराला मन देणं बंद करा, कारण त्या ठिकाणी लातन बुद्धी आहे. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंड सद्गुरु. आत्मा आहे. सुख म्हणजे सद्गुरुनाथ आहेत. सुख म्हणजे ओवीचं फल आहे. सुख म्हणजे वेदाचा गाभा आहे. सुख म्हणजे श्लोक आहे. सुख म्हणजे ओवीचा भावार्थ आहे. तिथे सुख मिळतं, ते संपत नाही आणि हे सुख राहत नाही. म्हणजे तिथं सुख नसतं तो संसार. केवळ दुःख म्हणजे संसार, केवळ सुख म्हणजे परमात्मा. होते अध्याय 18 आणि 19:46 ह्याच्यामध्ये योगाचं वर्णन आहे. कुंभक रेचक पूरक. तुम्हाला माहित नाही तर कळणार काय, म्हणून सांगायचा प्रयत्न करते. कळेल न कळेल तुमचा बुद्धीचा भाग आहे. त्याला मला टेन्शन द्यायचं नाही, कारण जी योग करते त्याला कुंभक काय माहिती करणार आहे. कुंभक पूरक रेचक काय, तुम्हाला काय करणार त्याच्यातलं. तुम्ही कधी श्वासच घेतायत लांब. घेणं म्हणजे पूरक, थांबणं म्हणजे कुंभक, सोडणं म्हणजे रेचक. ह्या प्राणाची गती जेव्हा समतोल होती आणि तेव्हा अंतःकरण पवित्र आणि स्थिर होत आणि तेव्हा त्या वृत्तीला आत जाता येतं. योगानं आत्मसुख घेता येतं. आणि जेव्हा वृत्ती स्थिर होते अंतःकरण, तेव्हा आत्मरूपाचे तिला भान होतं. योग हा परिपूर्ण होतो. कुंभक रेचक रेचक कुंभक पूरक ह्या तिन्हीनं एक स्पंदन श्वासाचे लय, एक पावळ वाढते श्वासाची आणि श्वास पण रोखला जातो आत. ते कुंभक पूरक घेणं सोडणं रेचक. ह्या गतीला जेव्हा आपण घेत राहतो, थांबवतो, सोडतो, असं करता करता ते स्पंदन हृदयाचे सुंदर बनतात आणि ते श्वासाचं एक लयबद्धता तयार
होती. आणि तो प्राणायाम सुयोग्य होतो. प्राणावर विजय मिळतो. प्राणायाम आणि त्या श्वासानं ओंकार करून, नाना प्रक्रिया करून, ओंकार करून जेव्हा ते योग बलवान होतो, तेव्हा योग जेव्हा पूर्ण होतो, योगाची सिद्धी होती, तर तेव्हा ते आत्मसुख त्या योगाच्या शक्तीपुरतं भोगता येतं. योग संपला की वृत्ती अलग झाली, परमात्मा अलग झाला. म्हणून योगापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून 6व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान अज्ञान 7व्या सांगितलं आणि 6व्यामध्ये आत्मयोग सांगितला. सगळं सांगितलंय माऊलीनं, काही ठेवलं नाही. बुदाड घाण आहे आपलं, काहीच कळत नाही. कुणालाच मग तो 6वा अध्याय सगळ्या योगाची शक्ती मध्ये कुंडलिनी शक्ती जागी आहे. लागले चिपले न आले, वळण घेऊन आले शे जय जैसे. माती कळत का? पोट फिरवायचे, कळ का न कळ गिळायचं. आता पोती वाचली म्हणायचं. आम्ही पोती वाचून खातो सांगायचं जगाला. दौंडी पिटवायची. आम्ही वाचल्याशिवाय खात नाही, सगळ्या घराला हे अलंकार आमच्या हृदयाचे आहेत, बुद्धीचे आणि सुप्त रामाचे. भेट त्या परमात्म्याची आहे, अनुभूती सुखाची आहे, ज्ञान हे रीती ज्ञानाची आहे, प्राप्ती पांडुरंगाची आहे. हे सोनं लुटा आणि विठ्ठलाला भेटा. आधी लुटावं मग भेटावं आणि मग संसारातून सुटावं. छान बाबी. आधी लोटावं, उठावं आणि संसारातून उठावं आणि परमात्म्याला भेटावं. किती सुंदर. मान श्वास आत घेणं, हा वायू जो ऑक्सिजन आहे त्याला आत खेचणं, त्याचा निरोप करणं, पुन्हा बाहेर काढणं, ह्या ज्या प्रक्रिया त्या योगाच्या शक्त्या आहेत. आणि त्याच्यामुळे करणं शुद्ध, तीव्र आणि लयबद्ध आणि एकाग्र आणि निर्विकार बनतं. त्याला योग म्हणतात. आणि त्या योगाच्या द्वारे भगवंत आत्मसुख, योगाच्या द्वारे जे आत्मसुख आहे, ब्रह्मसुख नाही, त्या ठिकाणी बुद्धी आणि भगवंताची जी एकाग्रता होती आणि स्थिर होऊन ते मन एकाग्र होतं, शांत रममान होतं, योग होतो, आत्मयोग. पण तो चिरकाल नसतो. योग संपला की त्याचा वियोग आणि भगवंताचा आणि वृत्तीचा वियोग होतो, योग संपतो. म्हणून योगापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. ते ज्ञान संपतच नाही, ते सुख जातच नाही, वृत्ती सुखातून येतच बाहेर येतच नाही. म्हणून आत्मयोग वेगळा, ब्रह्मयोग वेगळा. जाऊ दे, ज्याला कळतं काय ते सांगण्यात फायदा नाही. तुम्ही करत नाही, माती नाही. रेचकाची योग वसे काय, कोण करतं योग बघा ना. होय स्तंभावया दोषे देवी सत्य असत्य समरसे, सत्य सत्याची जिनी जे, सत्य असत्याची जिनी जे. आता ऐका, रेचकाची योग वसे. योग प्रक्रियेनं श्वास घेणं, त्याला रोखणं आणि पुन्हा तो बाहेर काढणं. घेणं रेचक, थांबवणं कुंभक, सोडणं पूरक. एका श्वासाला 3 नाव आहेत. आधी घेताना रेचक आहे, थांबताना कुंभक आहे आणि तो श्वास मध्ये निग्रह करून थांबल्या जातो आणि काही थोड्या क्षणानं बाहेर सोडल्या जातो. याला म्हणतात रेचक, कुंभक, पूरक. ह्याचा लयबद्धता जर साधल्या गेली तर तो श्वास प्राणाला स्थिर करतो. जेव्हा प्राण श्वास शांत झाल्यावर वृत्तीची चंचलता जाती आणि वृत्ती अचल होती, ती भगवंताचं सुख घेती. त्याला आत्मयोग म्हणतात. हे तू जाण असं भगवंत बोलतात. हे कुंभक, पूरक, रेचक कर. त्याच्यानंतर मला बुद्धी एक कर, असं नाना रूपाने बोलतात. बघून घ्या. आता सत्य आणि असत्य काय बघूया. चला, आता देवी सत्य असत समरसे, सत्य असतची जिणी जे. आता काय सांगितलंय, आणि असत्य ते योगाचं जे मिश्रण एकत्र केलं, ते औषध वगैरे भाग सोडून द्या. सत्य आणि परमात्मा आणि जग म्हणजे अनात्मा, हे दोघं एकत्रच आहेत. अनात्मा याचा संबंध आत्म्याशी आहे, दोघं एकत्र आहेत. पण ज्याला ह्याला सोडून वृत्तीला आत्म्या करता येतं, सत्याला पाहता येतं. प्राणायामाचा विजय करून, कुंभक रेचक करून जी वृत्ती देहाला सोडून देती आणि आत्मयोगात राहती,
तिला रेचक आणि कुंभकता दिला जातो. प्राणायाम उच्च होतो आणि तिथं आत्मयोग ती प्राप्त करते, सुख घेते. पण जेव्हा योग संपला की ते आत्मसुख संपत. म्हणून ब्रह्मयोग चांगला आहे. ब्रह्मयोग मध्ये जगताचा संबंध नाही आणि बाध होऊन अबाधित परमात्म्याचं दर्शन बुद्धीला घेता येतं. जेव्हा देहाचा बाध म्हणजे जगताचा बाध ज्ञानानं होतो. पण योगामध्ये बाध नाही, क्षणभर सुख असतं योगाच्या द्वारे. म्हणून तर चांगदेवाला मुक्तायला शरण जावं लागलं. चांगदेव योगी होते. योगाचं सामर्थ्य होतं पण जगताचा बाध नव्हता. जगताचा बाध ज्ञानाने आणि योग श्वासाने आणि संसार कर्माने, सुख दुःख अंतःकरणाने आणि हे कळणं वृत्तीने. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु माऊली. पद्धतीनं आपण आत्मचिंतनात आता सखोल चाललो. याला अंतरंग चिंतन म्हणतात. सांगायचं प्रमाणे का कोणतं उपमान दिले, कोणतं बहिरंगाची बडबड आहे, सांगायचं हाय का बडबड नाही नाही, कदापि वेदाच्या बाहेर नाही. देवी सत्य असत्य समरसे, सत्य असतशी जिनी जे जिंकावं, त्याला जाणावं सत्याला. असत्य जेव्हा बुद्धीतून सुटत तेव्हा सत्य जाणलं जातं आणि जाणता जाणता वृत्ती सत्य बनते. ती कशी बनते ऐका. सत्य म्हणजे काय आणि सत्याला जाणणं काय आणि सत्यापासून भिन्न होणं काय. सत्य म्हणजे सत्वगुण. सत्य म्हणजे आहे, असत्य म्हणजे नाही. आहे नाही याचा परितोय. त्याला जाणणं हे सत्वगुण आहे. प्रकाश रूप आहे तो कळणं. त्याच्यामुळं ही प्रकाशता जाणण्याची शक्ती त्याला प्रकाशता म्हटलंय. पण जे जाणायचं ते राहिलं, न जाणायचं ते जाणलं. बुद्धीने देहाला जाणलं, जगताला मानलं, विषयाला भोगलं, हे पाप बनलं. पण ज्या वृत्तीने भगवंताला जाणलं ती वृत्ती प्रकाश रूप आहे. जाणणं म्हणजे कळणं आहे, कळणं म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे सुख आहे, ते म्हणजे सत्य आहे, बाकी म्हणजे असत्य आहे. सत्य असत्य समरसे दोघं एकत्र आहेत. पण असत्याला टाकून जर सत्य बुद्धीने स्वीकारलं, ते सत्यात जर आली तर तिची भ्रांती गेली. सत्य असत्य समरसे मांडता वाटतं पण सांगून झालं. ओळीचा भाव तो किती सांगून समजायसारखं नाही, कठीण आहे. कितीही बोला कमीच पडत आहे. अशी ज्ञानेश्वरी आमची. सोपं नाही, उकलत नाही ज्ञानेश्वरी. नाही, अध्ययनच ज्ञानेश्वरी उकलत नाही. संताच्या संगती विना कळत नाही आणि अध्यात्माविना ओळीमध्ये बुद्धीला जाता येत नाही. होतय. रामकृष्ण. किती वाचा, एवढं सूक्ष्मता येत नाही बरं का. तेव्हा बुद्धीला भगवंताचं मिलन स्वतःच्या बुद्धीने जर कळालं असतं तर सत्संग श्रवण भक्तीला काय फल राहिलं असतं? काहीच नाही. श्रवण मोक्ष ठेवला ऐकता असं माऊली बोललेच नसते. श्रवणाची माझी मोक्ष ठेवला आहे ऐकता. बोललेच नसते माऊली भाषा. श्रवणात या मोक्ष घेऊन जा माऊलीची परिभाषा आहे बोलण्याची. म्हणून म्हणतात श्रवणाची माझी मोक्ष ठेवला आहे ऐकता, या आणि घेऊन जा. वाचनामध्ये म्हणणे नाही, वाचना वाचून कळत नाही, पण वाचन म्हणजे श्रवण नाही. लावा समन्वय नाही. हो मग इतर गांभीर्य आहे ताई. शेटाय संपले, शेटायचं लागले 5-10 मिनिटं बाप्पा.
एका वेळेला 15 मिनिटं लागतात. म्हणून समभागे शुभाशुभे, म्हणून समभागे, सम म्हणजे पाप आणि पुण्य समरूप झाल्यावर, म्हणून समभागे शुभ अशुभे, शुभ म्हणजे पुण्य आणि अशुभ म्हणजे पाप कर्म, अशुभ म्हणजे पुण्य कर्म, दोन्ही समान झाला अर्जुना, तेव्हा तुला मी मनुष्य योनी देतो. कर्म फळ मांडले से जगे, मग त्या कर्माच्या फळासाठी जगाची उत्पत्ती आहे आणि तुला हे उपाधीची स्थिती आहे. तुला उपाधी दिली मी, कोणची देवा? मनुष्य योनी. तू पाप आणि पुण्य समान केलास. म्हणून समभागे शुभ अशुभे, मिळून अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे, ते मिश्र फळ. ते मनुष्य येऊन लिहिलं मिश्र फळे, पाप पुण्य समसमाने. मग देवा पाप आणि पुण्य कसं टाकायचं सांगा की. मनुष्य येऊन द्यायचं नाही बोला की. हा उपाधीला धरायचं नाही सांगा की. तुमच्यामध्ये रमायचंय कळून द्या की. तुमच्या अद्वैताला भोगायचंय, द्वैताला संपवा की. म्हणून ज्ञानेश्वरी आहे. शुभ अशुभे कळालं, समभाग पाप पुण्य समय कळालं, मनुष्य मनुष्यत्व लाभे हे बी कळालं. आता हे मनुष्यत्व नको, जन्म नको, उपाधीत येणं नको आणि सुख दुःख भोगणं नको. मी माझं माझं मी 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 हे वृत्तीमध्ये आणणं नको आणि दुःखाला आमंत्रण देणं नको आणि सुखातून बाहेर येणं नको. मग काय करावं? 18 अध्यायाचं चिंतन करावं अर्जुना. मला जाणून घ्यावं, मी तुझ्या जवळ आहे आणि जग बाहेर आहे, लांब आहे. पण बाहेरची वस्तू आत नेली आणि असली वस्तू झाकल्या गेली, तेव्हा तुला जगताची भ्रांती आली. भ्रांती संपली की मी आहे आणि भ्रांती आली की मी दूर आहे. होतंय. रामकृष्ण हरिताई साष्टांग कवटाळती आणि देहाला माझं म्हणती आणि विषयाकडे धावत जाती आणि वासनेला उत्पन्न करती, ती बद्धला बद्ध राहते, मुक्त कधीच नाही. ती मला वृत्ती भेटतच नाही, ती मला झुटतच नाही, ती माझ्या सफळ जवळ येतच नाही, कारण ती जगताकडे गेली, माझ्याकडे कुठं आली. माझ्याकडे येण्याचा रस्ता ज्ञान आहे आणि जगताकडे जाण्याचा रस्ता अज्ञान आहे. म्हणून अज्ञान संपण्यासाठी ब्रह्मज्ञान आहे. रामकृष्ण कंटाळतो सुख दुःखाला, देहभावाला, विकाराला, भ्रांतीला आणि भेदाला. जे अंतःकरण कंटाळतं, त्रस्त होतं आणि दुःख फेकून द्यायचं ठरतं, ते अंतःकरण बोधात रमतं, वेदाकडे जातं, सद्गुरूच्या चरणावर साष्टांग नमन होतं, तेव्हा आत्मदर्शन होतं, देहदर्शन संपतं, त्याला जीवन मुक्तीचं फळ मिळतं. हे ज्ञानेश्वरीचं फळ आहे, न तुमचं न आमचं. समाधी लागावं ऐकताना समाधीचं भोगावं, ऐकतानाच रामाला बघावं आणि ऐकतानाच राम बनावं. देहावर कशाला यावं, जडाला कशाला माझं म्हणावं, सुख दुःखाला का भोगत राहावं, सुख दुःखाला संपवावं, वृत्तीला सोडावं आणि आवरणाला काढावं आणि त्या परमपित्याला मन जोडावं. त्याला जीवन जगणं म्हणावं बेटा. नाहीतर काय संसारात, काय जगतात. जिथे जगत नाही म्हणतो वेद, तुम्ही जगताला धारण करता. तुम्ही देहाला माझं म्हणता, जगताच्या पोटात देह आहे आणि वृत्ती देहाकार आहे, तर भगवंत तुझ्या जवळ कुठं आहे? तू भगवंतापासून लांब आहे. भगवंताच्या जवळ जाणं हे आत्मचिंतन आहे आणि भगवंत होणं हे आत्मधन आहे. रामकृष्ण अष्टांग सद्गुरु माऊली.
फक्त कळतंय संसारासाठी का पागल व्हावं, भगवंताच्या भेटीसाठी मन पागल व्हावं, त्याला भेटण्यासाठी अंतःकरण विवळून जावं, कास विसवावं, की त्या प्रभूला भेटायचंय, ज्ञानानं नटायचंय, अविद्येला वाटायचंय आणि ब्रह्मस्वरूपानं उरायचंय, त्याला खरं भक्त म्हणायचंय. मला भूमिकेत थांबायचंय, मला अनुभवाला साकारायचंय, मला वृत्तीतून निघायचंय, मला वृत्तीरहित बनायचंय, मला त्या सत्तेत जगायचंय. ती आत्मसत्ता आहे, ही देह सत्ता आहे. ही सत्ता सोडल्यावर ती सत्ता आहे आणि ती सत्ता ज्ञानाने, ही सत्ता ज्ञानाने. अज्ञानाला वाटलं की मन भगवंताला गाठलं. हो ताई. तिरस्कार असावा अज्ञानाचा, द्वेष करावा. मनुष्याचा, नात्याचा, व्यवहाराचा द्वेष करू नये. द्वेष असावा, अज्ञान कधी जाईल, त्याचा काटा कधी काढेल, त्याला कधी टेकून देईल, त्याचा समूळ नाश कधी करेल, त्याचा द्वेष करा, नात्याचा करू नका. ते तुमचाच आहे, तुमच्यामुळे आले घरात, त्याचा द्वेष कशाला. हो ताई. अपवित्र मन होत, अशुद्ध अंतःकरण होत, कारण तिथं द्वेष नांदतो, तिथं परमात्मा नसतो. फक्त द्वेष, केवळ द्वेष नसाव. अंतःकरण पवित्र, एकाग्र, निरामय, तिथं काहीच उरू नये. व्यवहार शिरू नये, तिथं पदार्थ उरू नये. ती वृत्ती भगवंताला तिनं सोडू नये, ती देहाचा संबंध तिनं करू नये. म्हणजे द्वेषच होत नाही कुणाशी, कधीच होत नाही. का व्हावा द्वेष? सगळा जर तोच आहे तर द्वेष मी का करू कुणाचा? सगळा जर तो आहे हे सिद्ध झालं तर द्वेषाची उत्पत्तीच नाही. सगळा जर मीच आहे तर द्वेष बुद्धीला शिवतच नाही. म्हणून ह्या भावात राहा. सगळा मीच आहे, माझा तोच आहे आणि तो मीच आहे, तर द्वेष का? माझाच मी द्वेष करू का? नाही. हे भाव कळत नाही, अंतरंगात मन जात नाही, वेदांताचं फल हातात येत नाही, म्हणून ती बाई द्वेष केल्याशिवाय जगत नाही. मग ज्ञानेश्वरी कर का पारायण कर का कुठं बी तू मर, तुझा द्वेष टाक पहिले. काही बी कर तू. हो ताई. भोपळा आहे तू, भोपळा. रामकृष्ण हरी ताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. हो ताई. पाण्यामध्ये गारगुटी आहे, गारगुटीत पाणी नाहीये. तसा ज्ञानी संसारात आहे, संसारात नाहीये, माझ्यात आहे. त्याला म्हणतात पारायण. साष्टांग परायण. तत्वासी बुद्धीने एक रस होणार, तत्परायण. त्याला म्हणतो आम्ही पारायण. हे शब्दाचा खेळ आहे तुमचा, बैरंगा. का द्वेष येतो? का मन व्यवहारात जातो? का अहंकार उरतो तुमच्या सोबत, नांदतो तुमच्या सोबत? अहंकार का मैत्री करतो? ते उत्तर शोधा. आम्ही नाही सांगत तुम्हाला, हे तुमचं काम आहे, आमचं नाही. ताट वाढणं गिळायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. वाढणं काम आमचं आहे. मग त्याला पाहायचं का गिळायचं तुम्ही ठरवायचं. पाहणं म्हणजे पारायण, गिळणं म्हणजे तत्परायण. तरी वा. एक सांगू, कारण श्वास किती उरले याचा तपशील माहित नाही, त्याचा मोजमाप गणित नाही.
कारण ते कॅम्प्युटर हातात नाही. त्याचं बटन तो कधी दाबल आणि श्वास कधी थांबल तोपर्यंत विश्वास ठेवा भगवंतावर, ग्रंथावर. संसारात विश्वास कसा ठेवायचा? तो करत राहायचा, पण त्याला मन द्यायचं नाही आणि त्या संसारासाठी जगायचं नाही आणि त्याला बघायचं नाही. नाही, परमात्म्याला बघायचं आणि संसारात थांबायचं. मग तो संसार तुम्हाला ठेवीत नाही, देहाचा संबंध उरत नाही आणि बुद्धी अज्ञानात शिरत नाही आणि दुःख तुम्हाला भोगायचं काम पडत नाही. तुम्ही सुखात राहतात. त्याला मनात अद्वैत साक्षात्कार. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड. ऐसे त्रिविधया भागी, ऐसे त्रिविधया भागी, कर्मफळ मांडले से जगी, हे न संडित यासी भोगी, जे सुटले आशा. हे ना आशा सोडली का? आशा सोडली की त्रिविध कर्म सुटल्या जातं. कोणतं कर्म देवा? इष्ट कर्म, अनिष्ट कर्म. इष्ट अनिष्ट कर्म ह्या तिन्ही कर्माला सोड आणि त्याच्यासाठी आशा पण सोड. मग तुला मनुष्य येऊनी नाही. मग देवा माझी प्राप्ती. पाप नाही करायचं, पुण्य नाही करायचं आणि केलेल्या कर्माला नाही धरायचं. मग तुला पापही लागत नाही, पुण्यही लागत. मिश्र फळ नाही आणि इष्टही फल नाही, अनिष्टही फल नाही. मग देवा माझी प्राप्ती रे अर्जुना. म्हणजे जे कर्म अहंभावातून होतं, विधीला धरून होतं ते पुण्य, जे अविधीनं होतं ते पाप. दोन्ही एकत्र समसमाम होतं ते देह. तिरीला सोडायचं तर माझं चिंतन. रामकृष्ण हरी. अर्जुना हो, पापातून मी निघायचं हो, आणि तुला मला जाणायचं हो, आणि माझ्याशी त्याचा आकार बनायचं हो देवा. मग तुला काय करायचं हे शिकू. त्याच्यासाठी साकार झालो अर्जुना. मी कृष्ण बनलो, नाही तर मी कृष्ण बी नाही, मी राम बी नाही, मी बलराम बी नाही. मी सगळ्याच्या ते तुला आधार आहे. मी एक आहे. मी नाना नाव घेतलेत पण नानाला मी एक आधार आहे. हे ज्याला कळत तो माझ्यात आहे आणि ज्याला कळत नाही तो नाना कर्मात पापात आहे, पुण्यात आहे, उपाधीत आहे, कर्मभोगात आहे, व्यवहारात आहे. मग दोघ जण बोलतात मी जेव्हा तुला हे बोलतोय ना आणि मी कृष्ण बनलोय ना, मग कृष्ण म्हणून का तुझ्या पुढे आलो सांग ना. हे तुला द्यायचं होतं आणि तुला माझ्याकडे घ्यायचं होतं. तुला मुक्तीचं फल द्या सांगायचं होतं आणि बद्धतेतून काढायचं होतं. वेदाला तुझ्याकडे धाडायचं होतं. तुला निमित्त करून जगताला ज्ञान वाटायचं होतं. म्हणून तुम्ही साकार बनलो आणि कृष्ण झालो. मुखातून गीतेला बाहेर आणलं आणि जगताचं अज्ञान धुतलं आणि मनाला ब्रह्मपद दिलं. हे ऐश्वर्य जन भोगलं, त्यानं देहाला त्यागलं. ऐसे त्रिविध या भागी, कर्मफळ मांडली से जगी, हे न संडित यासी भोगी, जे सुदले आशा. ते आशाच्या भागात गेले. हे तिन्ही कर्मफळ त्याला सांडता आलं नाही. त्याला मी जवळ घेत नाही अर्जुना. त्याला माझी प्राप्ती नाही. त्रिविध कर्म जगी, इष्ट अनिष्ट, इष्ट अनिष्ट, हे कर्म ते कधी सोडितच नाही. त्याची आशा संपतच नाही. तो मला जाणूच शकत नाही अर्जुन. ह्या तिन्ही कर्माचा परित्याग कर आणि माझी प्राप्ती कर. तुझ्या जवळही मी, लांब नाही. तुझ्याशी अभिन्न नाही, भिन्न नाही. मी वृत्तीने कळत नाही. वृत्तीचा बाध झाल्यावर माझ्या वाचून तुला काही दिसत नाही.
हे तू जाणून घे, आत्मरसात मन आणून घे, परमभाव तुझ्या हृदयात प्रगट होऊ दे आणि देहभाव तुझा जाऊ दे. या तिन्ही कर्माचा त्याग कर, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. कशाचं पुण्य अर्जुना? पुण्याला पण जन्म आहे, पापाला पण जन्म आहे. पापाची योनी वेगळी आहे, पुण्याची वेगळी वेगळी आहे. आणि पाप पुण्य झाल्यावर मनुष्य देहाची उपाधी आहे. तिन्हीचा त्याग कर. तिन्ही म्हणून मी कृष्ण रूपान तुझ्या पुढे आलोय आणि तुला मी कृष्ण करणार आहे. तू कर्माला सोड. हा सुंदर परिभाषा. साष्टांग नमः. ऐसे त्रिविध या भागी कर्म फळ मांडले से जगी. ह्या कर्माचं फळ भोगायला हे जगाची मांडणी केली आणि कर्म तू केलं, भोगायला तू जगात आला, उपाधी मी तुला दिली. कवर कर्म करणार आणि किती भोग भोगणार, किती कर्माचा करता बनणार आणि मला न जाणता का मृत्यूला लिंगन देणार, का गर्भामध्ये जन्म घेणार आणि माझ्यापासून मृत्यूला दूर नेणार. म्हणून कर्म फळ कर्म सोडून दे. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. तूप गाठ पाटे मस्त. आता एक व्हिडिओ आणि थांब. जेथे जिवेचे हात फाटे, म्हणजे जिभेला काही बी खा वाटतं, किती बी खा वाटतं, कुठे बी खा वाटतं, कसं बी खा वाटतं. जिथे जिवेचा हात फाटे, बघा ऐकली मस्त आहे. जेथे जिवेचा हात फाटे तव जीविता वाटे गोमटे. मग काय बी खायचं, म्हणल ते करायचं, मग खाताना गोड वाटतं. बर परिणामी शेवटे अवश्य मरण. पण शेवटी पुन्हा काय ते मरण देतं तुम्हाला खाणं विषवंत. म्हणून जिभेचा हात फाटे, तिला काय बी खा वाटतं, कसं बी खा वाटतं, मग ते कसं बी खाल्ल्या शेवटी मरण येतं. असं माऊली बोलायले, आम्ही नाही. ऐका, अवश्य मरण. सवचोर मैत्री चांग जवन पाविजे ते डांग. सामान्य भली आग न शिवे तव. सवचोराची मैत्री चांग. चोराची मैत्री कुठपर्यंत चांगली आहे? अरण्य आलं नाही, घनदाट झाडी नाही, तर रस्ता मोकळा आहे, तर चोर सोबत असलेला बरा. पण जेव्हा रस्ता संपला, जंगल आलं, तर चोर सोबत असला तो लुटून खातो. तसं अज्ञान तुम्हाला लुटून मारतो. रामकृष्ण. घनदाट अरण्य आणि बाजूला मित्र, चोरीचा चोट्टा मित्र आला तर तुम्हाला लुटणारच आहे. तसं तुमच्यापाशी जी अविद्या आहे ती तुम्हाला लुटणारच आहे. लुटायचली आहे, लुटायली अविद्या. चला पुढं. रामकृष्ण. गुरु ज्ञानदेव कृपाराम पंढरीनाथ भगवान की जय. उभे झाले नाहीत आता, उद्या 10 घेऊ तो उभ्या.